नमस्कार, आपण बघतात न्यूज मराठवाडा. साजापूर शिवारामध्ये 2 प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण प्रमाणात आग लागलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. अग्निशमन विभागाचे जे आहेत 2 बंब घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि खूप सारी भीषण आग या ठिकाणी लागलेली आहे. आणि आजूबाजूला जो आहे ते या ठिकाणी पूर्णपणे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे त्यांनाही आग लागण्याचा कुठेतरी धोका आहे. यालाच अनुसरून आता अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून चारी बाजूने जोरदार पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रित आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी आगीची भीषणता इतकी आहे की सध्या तरी या ठिकाणी कोणालाही समोर म्हणजे धुराच्या लोटामुळे सध्या समोर काही दिसत नाही, इतकी भीषणता आगीची आहे. आपण बघू शकता या ठिकाणी वाळूज MIDC चे 2 बंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचे युद्ध पातळीवरती प्रयत्न चालू आहेत. आणि इकडे गोडाऊन असेल व माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकता धुराचे लोळ इतके आहे की त्या ठिकाणी अक्षरशः 10 फुटाची आता दृश्यमानता झालेली आहे आणि 10 फुटाच्या दृश्यमानतेवरती समोर काही दिसत नाही आपल्याला. इतक्या आगीची भीषणता होती, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी आता कुठेतरी ती नियंत्रणात आणलेली आहे आणि आणखीनही त्यांचे प्रयत्न चालू आहे. पण हा जो धूर होत आहे या धुरामुळे कुठेतरी आता आग विझवण्यास अडचणी येत आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी अग्निशमन विभागाचे काही कर्मचारी. सर, किती गाड्या आपल्या? 2 गाड्या सर. 2 गाड्या. किती वाजता लागली ती आग? ते त्यांना माहिती सर, आम्ही नंतर आलो. 1 घंटा आला होता का? हो बरोबर आहे. कशाचं गोडाऊन सर? हे भंगारच्या गोदामी कचरा होता. तिकडे फॉर्म झालती ती कंपनी. त्या कंपनीनं हवानं तिकडून आग उडून तरी कचऱ्याला लागली. बरोबर. मग ही आग चौकट फैलली. बरोबर आहे. भरपूर कंपन्या हिनं घेतल्या. आग नियंत्रणात आहे का? नाही, नियंत्रणच आहे. बरोबर आहे. आपलं काय नाव? राजू गाडे. ठीक आहे. तर बघू शकता आपण आता सध्या आग नियंत्रणात असल्याचं आपल्याला यांनी सांगितलेलं आहे. तरी आता अधिकारी जे आहेत घटनास्थळी दाखल होणार आहेत. अग्निशमन विभागाकडून खूप शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. त्यांनी आपण इकडे बघू शकता आणखीन चे जे पाईप आहे की जास्त पाण्याचा फवारा करता येईल तर ते पाईप या ठिकाणी आता मागवले जात आहेत आणि जास्त पाणी कसं मारता येईल व त्या स्वरूपात आग लवकर कशी आणखीन कंट्रोल करता येईल या संदर्भात त्यांचे प्रयत्न चालू आहे. आपल्यासोबत MIDC प्रशासनाचे काही अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत. त्यांना आपण ह्या आगीबाबत माहिती जाणून घेऊया. सर, साधारणतः किती वाजता माहिती कळली आपल्याला? सकाळी 11:30च्या आसपास साजापूर या ठिकाणी गोडाऊनला आग लागल्याची वर्दी मिळाली. आम्ही या ठिकाणी तात्काळ एक अग्निशमन वाहन तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एक अग्निशमन वाहन वर्दीवर दाखल केलं आणि सध्या आग कंट्रोलमध्ये आहे. गोडाऊनची आग विझवलेली आहे. बाहेर जो कचरा इतरत्र पडलेला आहे ते विझवण्याचं काम चालू आहे. धूर जास्त प्रमाणात झालेला आहे. तरी जीवित हानी काही नाही, थोडंसं कचरा वगैरे पेटलेला आहे. जखमी झाले सर? जखमी वगैरे अजून तरी नाही आहे का समजलेलं नाही, पण कोणी नाही जखमी, सर्वजण बाहेर आहेत. अधिकचे काही आपल्याला बंब या ठिकाणी मागे लागणार आहे का याच्यामध्ये होऊन जाईल सर? या ठिकाणी आम्ही प्रायव्हेट वॉटर टँकर बोलवले आहेत. ट्रॅक्टर असेल किंवा ट्रक असतील त्याच्यामध्ये प्रायव्हेट टँकर असतात तर ते बोलवलेलं आहे. आणि पाण्याची कमतरता सध्या तरी नाही आहे, त्याच्यामुळं आणखी बंबाची आवश्यकता नाही, प्रायव्हेट टँकरची आवश्यकता आहे आणि ते काम चालू आहे. साधारणतः किती कर्मचारी आपल्या ठिकाणी? साधारणतः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे 5 आणि MIDC वाळूज अग्निशमन दलाचे 7 असे टोटल 12 कर्मचारी आणि अधिकारी हजर आहेत. आग नियंत्रणात आग नियंत्रणात आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे होते आपले MIDC अधिकारी गणेश देशमुख सर. यांनी आपल्याला आग नियंत्रणात असल्याची माहिती दिली. धन्यवाद.